जास्त व्याजदराने उच्च परताव्याबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527 रुपये लुबाडणाऱ्या एका गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने नोएडा उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे। पनवेल शहरातील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला रविशंकर मिश्रा उर्फ BL पटेल वय 30 वर्षे राहणार रीवा मध्य प्रदेश याने आपण EPFO ऑफिस नवी दिल्ली येथून बोलत असल्याचे खोटे सांगून शासनाच्या स्कीममध्ये पैसे गुंतवणूक करून त्यामधून 7 ते 8 महिन्यात जास्त व्याज दराने उच्च परताव्याबाबत खोटे आमिष दाखवून त्यांच्या ॲक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन वेगवेगळ्या बँकेच्या खात्यामधून फोन पेद्वारे वेळोवेळी एकूण रुपये 37,75,527 स्वीकारून त्यांची फसवणूक केली होती। याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभय कदम, पोलीस हवालदार नीरज थवई, पोलीस शिपाई विद्याधर गायकवाड, अभय मेऱ्या, पोलीस नाईक प्रवीण पाटील, पोलीस शिपाई शीतल कोकणी आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सखोल माहिती घेतली असता सदर आरोपी हा नोएडा मध्य प्रदेश येथे लपून बसल्याचे आढळून आल्याने त्या ठिकाणी सदर सापळा रचून अटक केली।